मंडळी हे आहे डोंबिवली स्टेशन. मी आता पूर्ण दाखवत बसत नाही. हा डोंबिवली पूर्वचा हे बघा रामनगर पोलीस स्टेशन आहे. उतरल्यानंतर तो स्टेशनवर सरळ रोड येतो, तो जातो आपल्या गणपती बाप्पाच्या शॉपकडे. तर कोणीतरी गाडी लावली आहे महान पुरुषांनी, पण असो. हे देवबाप्पा आर्ट्स आणि तनिष आर्ट्स म्हणून आपल्या एका मित्राचं शॉप आहे, त्याचा आपण पूर्वी एक व्हिडिओ केलेला. सो त्याच्याकडे सुद्धा छान मूर्ती आहेत. पण आता सध्या तरी आपण आपला व्हिडिओ करणार आहोत, त्यामुळे दाखवायचं लोकेशन तुम्हाला हे. आता बघूया आज जाऊन काय आहे. नमस्कार मंडळी, मी नरेंद्र चंद्रकांत रावर आणि तुमचं पुन्हा स्वागत करतो मराठा लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. पुन्हा मी तेच म्हणेन की हा नेहमी येतो आणि म्हणतो खूप काळ गेला आहे आणि मी पुन्हा स्वागत करतोय वगैरे वगैरे. असो, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बोलायच्या नाहीत. महत्त्वाची गोष्ट आहे की आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी व्हिडिओ टाकणार आहे. आणि प्रत्येक रविवारी व्हिडिओ बनवण्याचा, व्हिडिओ शूट करण्याचा हा माझा प्रयत्न असणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगायचं हे की इतके दिवस व्हिडिओ केला नाही, कारण आपला मालवणी लाईफ लकी कांबळी आमचा बालमित्र याने ऑलरेडी एक इंस्टाग्रामवर व्हिडिओ छान प्रकारे केला. त्या विचाराने माझ्यासाठी इथपर्यंत आला आणि खूप असा सुंदर व्हिडिओ केला आणि लकी थँक्स फॉर दॅट. आणि आपला दुसरा मित्र प्रथमेश व्लॉग म्हणून, त्याच्यातसुद्धा त्यांनी डिटेल व्हिडिओ बनवलेत आपल्या प्रत्येक मूर्त्यांचे. त्यामुळे या दोघांनी केल्यामुळे मी म्हटलं आता करू का नको करू. सो असो, तरीसुद्धा काही मूर्त्या त्यांच्याकडून त्यांनी जेव्हा शूट केलं त्यावेळेला काही मूर्त्या तयार नव्हत्या ज्वेलरीवर किंवा ड्रॅपिंग करून. सो त्या आता काहीशा मी तुम्हाला मोजक्या मूर्त्या दाखवणार आहे, कारण ऑलरेडी त्यांनी सगळ्या कव्हर केल्या. त्यामुळे काही मूर्त्या ज्या इफेक्टिव्ह आहेत, ज्या काम केलेल्या आहेत, त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलाच व्हिडिओला नक्की लाईक करा. आतमध्ये आल्याला पहिली मुंबईच्या राजाचं हे आपलं दर्शन होतं. ही एकदम सुंदर मूर्ती अशी झालेली आहे. मला खूप आवडली ही मूर्ती. म्हणजे ह्याचं ड्रॅपिंग जे आहे ते मी केलं आणि बाकीचं जे ज्वेलरीचं काम आहे ते मजुराने केलेलं आहे. पुढे जाऊया. इकडे हे सुद्धा तसंच, माझं काम ड्रॅपिंग करणं आहे आणि बाकी मजुरा बाकीचं ज्वेलरी वगैरे ते सगळं असतं. डायमंड वर्क किंवा ज्वेलरी वर्क जे पण काय म्हणाल ते. प्रत्येक मूर्ती तुम्हाला आता मी एक एक दाखवतो जवळ जाऊन. आणि आपण त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक हे मस्तपैकी कोणतं तरी छान बाप्पाचं गाणं घेऊया किंवा अजून काहीतरी. ही एक मंडळी ही मूर्ती जी आहे ती आपल्या विशालदादाची आठवण करून देणारी आहे. नक्कीच विशालदादाचीच आहे ही, पण ही दुसऱ्या व्यक्तीने केलेली आहे आणि POPमध्ये आहे. 1.5 फुटामध्ये जाते ही मूर्ती. खूप सुंदर असा बालगणेश आहे, जी मला खूप आवडली आहे ही मूर्ती. अजून इकडे सुद्धा एक आहे बघा, ही पण दादाचीच पॅटर्नची आहे, विशाल दादाची. माझ्याकडे मोस्टली तुम्हाला माहिती आहे विशाल दादाचे पॅटर्न्स असतात आणि मी त्यासाठीच डोंबिवलीत खास करून ओळखला जातो. सो ही सुद्धा आहे. ह्याचं काम बाकी आहे, कृष्ण रूपातली आहे. याचं पूर्ण ड्रॅपिंग बाकी आहे आणि अजून केलेलं नाही आहे मी. काही जणांना असंच हवी असेल तर असंच देऊ, काही जणांना ड्रॅपिंग करून हवी असेल तर ड्रॅपिंग करून देऊ, म्हणून ती ठेवलेली आहे. बाजूला बघाल तर ही आत्ता दगडूशेठ म्हटल्यावर शेटसारखं दिसलं पाहिजे म्हणून हे बघा शेटसारखी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. श्रीमंत दगडूशेठ पुणे इथले ही आपली गणपतीची मूर्ती आहे. आणि हा जो पॅटर्न आहे हा सुद्धा दादाचाच पॅटर्न आहे. म्हणजे विशाल दादाचा त्याचा एक वेगळी, त्याच्या फेसमध्ये एक वेगळी हे असते. तर तुम्ही बघितलं असेल की त्यालासुद्धा ड्रॅपरी करून पूर्ण हा जो
क्लोथ आहे याने ड्रॅपरी करून हे ज्वेलरी वर्क केलं. डायमंड वर्क नाही, ज्वेलरी वर्क म्हणतात त्याला. ह्याची प्रत्येक हे मेटलचं आहे, सगळ्या गोष्टी मेटलच्या बसवल्या, त्यामुळे त्याला जे एक ओरिजिनॅलिटी लुक आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. तर ही एक बघा चिंतामणीची प्रतिकृती आहे, थोडक्यात म्हणायला हरकत नाही. याचं सुद्धा ड्रॅपरिंग ऑफकोर्स मी केलेलं आहे आणि ज्वेलरी वर्क जे आहे ते मधुराने केलेलं आहे. हे इथे राजाचं चक्र आहे असं आणि मूर्ती बुक झालेली आहे, हे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे त्रिशूळसुद्धा आपण त्याला केलेलं आहे. सुंदर असं ड्रॅपिंग, खूप भारी वाटतं आहे या लुकमध्ये. आता लालबागचा हे बघा, ही एक मूर्ती तुम्हाला दाखवू बघूया मुद्रा. ही मूर्तीचं वैशिष्ट्य आहे, खूप मोठं वैशिष्ट्य असं आहे की लालबागचा राजा आहे आणि याचं जे ड्रॅपिंग आहे ते मधुराने फर्स्ट टाइम केलेलं आहे आणि जबरदस्त केलेलं आहे. आणि जबरदस्त यासाठी केलं कारण ती मूर्ती बुक झालेली आहे. इतकं सुंदर केलं आहे. याचं काम बाकी आहे, पूर्ण ज्वेलरी पण तीच करणार आहे. आणि हे सुद्धा जस्ट नावाला ठेवलं आहे. 2 फूट लालबागचा राजा आमच्याकडे होता आणि तो बुक झालेला आहे. खूप लालबागचा राजा म्हटल्यावर एक वेगळंच त्याचं हे येतं, खासियत असते. सो हा तिने केलेला आहे, मस्त केलं आहे मधुरा. मला काम आवडलेलं आहे तिचं आणि मी आता याच्या पुढे तिला बिंदासपणे कुठची मूर्ती ड्रॅपरिंगला देऊ शकतो, माझा लोड कमी होईल. ही मूर्ती बघा कोळी, ह्याचं सुद्धा सुरुवातीला आपण इंस्टाग्रामला देवबाप्पा आर्टच्या नावाने इंस्टाग्रामला जे आपलं पेज आहे त्याच्यावर याचं डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे. ही सुद्धा छान, हिच्या दागिने हिला घालायचे आहेत ज्वेलरी, त्यामुळे ही सुद्धा 1.5 फुटामध्ये आहे ही मूर्ती. छान अशी कोळी राजा. तर इथून एक रँडमली दाखवतो तुम्हाला, बघत जा. या सगळ्या आपल्या वर जे आहेत त्या सगळ्या 1.5 फुटाच्या मूर्त्या आहेत तिथपर्यंत. या सगळ्या 1.5 फुटाच्या आहेत या. आणि इकडून या मागच्या साईडला जे आहेत 2 फुटाचे आहेत. हे पण बघा, फेस बघा मंडळी, फेस काय आखणी आहे, काय लेखणी आहे. असं वाटतं जिवंत डोळे आहेत बघा ना, किती सुंदर काम केलं आहे. आर्टिस्टला 100 तोफांची सलामी यार, जबरदस्त. हे स्वामी रूप आहेत, लंबोदर, शिवरेकर, हे सुद्धा मला खूप आवडतात बाप्पा. त्याच्यानंतर आमचे दैवत बजरंगबली हे सुद्धा यावेळेला आपल्याकडे आहेत. त्यानंतर खंडोबाच्या काय म्हणतात पगडीवर बसलेले बाप्पासुद्धा आहेत आपल्याकडे. 1.5 फुटांच्या सगळ्या तुकाराम महाराज पण शाडू मातीमध्ये आहेत आपल्याकडे. 1.5 फुटांच्या ते 1.25 फुटात ते 1 फुटाच्या सगळ्या मूर्त्या शाडू मातीच्या पण सुद्धा आहेत आपल्याकडे. ज्या काही मूर्त्या बुक झाल्या त्या आतमध्ये ठेवल्यात, त्यामुळे त्या दाखवत नाहीत आणि मी असं रँडमली दाखवतो तुम्हाला. आणि मागे 2 फूटसुद्धा आहेत. इकडे परत बघायला गेलात तर इथे सुद्धा आहेत. हे बघा भटजी बुवा यावेळेचे 2 फुटातले स्किनवरचं काम बघा, एकदम सुंदर. हे बघा डोळे बघा, क्लास. मला स्वतःला खूप हे काम आवडतं, त्यामुळे मी उगाचच करायचं म्हणून स्तुती करत नाही. खरंच कलाकार असतो. आहेत डोले बाप्पा आहे बघ, याला आम्ही डोले बाप्पा म्हणतोय. जे रेग्युलर इकडे सिद्धिविनायक यावेळेला आहे, ती सुद्धा बुक झालेली आहे. सिद्धिविनायकाचं काम पूर्ण करायचं आहे, हे डायमंड वर्क करायचं आहे पूर्ण. त्याच्यानंतर कृष्ण आहे आणि हे बघा महाकाल ही मूर्ती आहे, याच्यावर पूर्ण अजून काम करायचं आहे. पण मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. हे जे वर आहे जटा आहेत, पूर्ण जटा येणार, त्याच्यावर भस्मत ऑलरेडी आहेत. त्याच्यानंतर पूर्ण रुद्राक्षाची माळ खाली हे. आणि ही शाडू मातीमध्ये 2 फूट आहे, भयंकर जड मस्त अशी दणदणीत मूर्ती आहे बघा. 2 फूट ती सुद्धा बुक आहे. सो अशा एकंदरीत आहेत. ही सुद्धा विशालदादाची एक पॅटर्न म्हणाल. बाल गणेश इकडे काम चालू आहे, एक एक्स्ट्रा रूम आहे आणि इकडे मूर्त्या बुक झालेल्या ठेवलेल्या आहेत सगळ्या, त्यामुळे हे काम चालू आहे. ह्याचं डिटेल तुम्हाला दाखवतो. ही एक मूर्ती आहे जी मी तुम्हाला दाखवतो. याचं ड्रॅपिंग मी केलेलं आहे. बाकी नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे ज्वेलरीचं काम मधुराच करणार. आणि यावेळेला जितकं कमी डायमंड्स वापरता येतील तेवढं डायमंड्स कमी वापरलं. तर ह्याला हे सुटेबल आहे म्हणून तो तिने यूज केला आहे. बाकी सगळं मेटल ज्वेलरी वर्क आहे. बस ही पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवेन. इंस्टाग्रामला नक्कीच तुम्ही फॉलो करा. खाली बघा माझ्या इंस्टाग्राम पेजचं नाव येतं आहे,
त्याला फॉलो करा. सगळे डिटेल्स तिथे, नवीन नवीन मूर्त्यांचे अपडेट्स तिथे मिळतच जाते. शाडू मातीमध्ये सेंद्री कलर, 1.5 फूट शाडू माती बघा, जबरदस्त. 1.25 फुटामध्ये बालगणेश आहे, मातीमध्ये आहे, शाडू माती, ही सुद्धा छान आहे. यावेळेला मी थोडंसं वेगळं, म्हणजे हे केस वगैरे, खरं सांगू का, मला हे पटत नाही. तुम्हाला सांगायचं झालं तर हे बालगणेशाला केस लावणं, आजकाल पापण्या लेन्स पण लावतात, पण ते लेन्स वगैरे तर ते अगदी अतिशयोक्ती होते, तर मी नाही केले ते. पण हे थोडा प्रयत्न केला, कसं वाटतं बघा, ट्रेंडिंगप्रमाणे चालावं लागणार, लोकांना जे आवडतं आहे ते सोडा आपल्याला दाखवावं लागणार, म्हणून हा बाप्पा मी असा बनवलेला आहे. शंभर ते 125 मूर्त्या आपल्याकडे असतात. आणि कारण का मी फक्त सिलेक्टिव्ह मूर्त्याच आणतो, उगाच आपला आवाजच्या डब्या, कारण माझी कॅपॅसिटी आहे, मधुरा म्हणजे माझी बायको आणि माझी 100 मूर्त्या, 100 ते 125 मूर्त्या बनवण्याची कॅपॅसिटी आहे, म्हणून आम्ही तेवढंच आणतो. वाढवू शकतो पण सध्या तो विचार नाही आहे, सो जेवढं आपल्याला जमतं तेवढंच करावं, उगाच नाही करावं असो. त्यामुळे एक मूर्तीचं एक मॉडेल असतं माझ्याकडे, आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तुम्ही बघितलं की बाबा आता स्वामी आहेत, तुम्हाला दत्त महाराज पण मिळतील, मग तिथे बजरंगबली पण मिळेल, मग तुम्हाला तिथे मुंबईचा राजा पण मिळेल, लालबागचा राजा पण मिळेल, चिंतामणी पण मिळेल, असं प्रत्येक गोष्टीचं एक मॉडेल आम्ही आणतो, आणि ते करण्यात एक मजा. मग प्रत्येकाला एक वेगळा न्याय दिल्यासारखं वाटतं. मग सेम मूर्ती असेल मग ती मजा नाही येत. आता फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर लालबागच्या राजाला त्याचं एक काहीतरी वेगळं असं रूप दिलं, मग त्याच्यात जीव ओतून काम केलं, मग त्याची एक वेगळीच एक इमेज तयार झाली. चिंतामणी आहे, त्याच्यावर काहीतरी वेगळं काम केलं, पुन्हा दगडूशेठ आहे, मग बालगणेश आहे, मग अजून अशा वेगवेगळ्या मूर्तींमध्ये वेगवेगळं असं काम केलं ना, त्याची एक तो जिवंत म्हणा किंवा त्याचं ते जपायला मजा येते. डबल मूर्ती म्हणून मी आणत नाही सध्या तरी नाही, पुढे बघू. आणखीन एक मूर्ती तुम्हाला दाखवायची, जी मगाशी मिस झाली. 1 मिनटं, हे बघा, मल्हार. ही मूर्ती जबरदस्त आहे. आता प्लास्टिकची रॅप करून ठेवली आहे खाली, याचं काम चालू आहे. हे एक मॉडेल आहे. मी म्हटलं ना मगाशी तुम्हाला की माझ्याकडे प्रत्येक रूपातले असं काहीतरी असतात. स्वामी, छोटे स्वामीसुद्धा आहेत, स्वामी रूपातले. राजा बैठक ही सुद्धा आहे. हे बघा, म्हणजे सावकार म्हणतात, ही सावकार म्हणून दादाचीच, विशालदादाचीच मूर्ती आहे, त्याला सावकार नाव दिलेलं आहे, आणि ती सुद्धा आपल्याकडे आहे. ही सुद्धा, म्हणजे या ज्या प्रत्येकाच्या एक वैशिष्ट्यपूर्ण, प्रत्येकात मूर्तीत काहीतरी काय वेगळं वैशिष्ट्य असतं. त्या प्रकारे ह्याच्यात मी तुम्हाला सांगतो की हिचं आता अर्धं काम चालू आहे. याचं ड्रॅपिंग फेट्याचं झालेलं आहे, धोतीचं झालेलं आहे. अजून इथे तुम्हाला सांगेन, हे घंटा वगैरे रिअलिस्टिक घंटा लावणार आहे, म्हणजे जेवढा जिवंतपणा त्याच्यात टाकण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, जितकं शक्य होईल तेवढं. नक्कीच ही मूर्ती पूर्ण झाल्यानंतर इंस्टाग्रामला देवबाप्पा आर्ट्स डोंबिवली या पेजवर तुम्हाला मिळेल याचं बघायला. सध्या एवढंच सांगतो की हे सुद्धा रूप आपल्याकडे आहे. जय मल्हार. तर मंडळी, ह्या होत्या आमच्या देवबाप्पा आर्टच्या कलादालनातल्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या. त्या तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला, आणि म्हणजे ज्या काहींवर काम झालेलं नव्हतं त्यावेळेला आणि आता झालेल्या त्या थोडक्यात दाखवल्या. सगळ्याच दाखवत नाही बसलो, व्हिडिओ खूप मोठा झाला असता. आणि मला माहिती आहे तुम्हाला आजकाल मोठे व्हिडिओ बघायला कंटाळा येतो, हे माझंसुद्धा झालं आहे, म्हणजे माझ्यावर मी तुम्हाला सांगतो. असो, म्हणून थोडक्यात क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न केला असं आपण म्हणूया. सांगण्याचं तात्पर्य हेच की लवकरात लवकर आमच्या दालनात या, आवडता बाप्पा बुक करा आणि घरी घेऊन जा. नक्कीच तुम्हाला एखादी तरी मूर्ती आवडली असेल ह्यावर मी शुअर आहे, कारण आमच्याकडे आहेतच तशा मूर्त्या. सो लवकरात लवकर या आणि बाप्पा बुक करा. हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. नेहमीप्रमाणे बोलेन की लवकरात लवकर पुढचा छानपैकी असा व्हिडिओ मी घेऊन येण्याचा प्रयत्न करणार. आता बाप्पाचा
सणासुदीचे महिने येत आहे. सो खूप सारे व्हिडिओ येणारच आहेत, पाईपलाईनमध्ये आहेत. आपण नवीन नवीन व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे. या व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि हां, गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जाता जाता हे सुद्धा सांगेन. सो व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा बाय बाय. देव पाठीशी आहे.